मोठी बातमी समोर येते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं उड्डाण आज होणार आहे। विमानाला वॉटर जेट सलामी दिली जाईल। ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना भेटवस्तूही दिल्या जाणार आहे। पहिलं उड्डाण हे 8:40 हैदराबादसाठी होणार आहे। तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं व्यावसायिक देशांतर्गत उड्डाण हे आज होतंय। पहिल्या उड्डाणाच्या निमित्तानं खास समारंभाचं आयोजन अदानी कंपनीकडून करण्यात आलेलं आहे। विमानाला वॉटर जेट म्हणजेच पाण्याच्या तोफांची सलामी दिली जाईल। ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पहिल्या उड्डाणातील प्रवाशांना भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत। नवी मुंबईहून बंगळुरू, हैदराबाद, गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी आजपासून उड्डाणं होईल। तर आकाशा एअर, इंडिगो एअरलाइन्स, एअर इंडिया एक्सप्रेस आणि स्टार एअर या कंपन्या सेवा देणार आहेत। आज सकाळी 8:40 पहिलं विमान बंगळुरूहून इथं उतरेल आणि 8:40 पहिलं उड्डाण हे हैदराबादला होणार आहे। तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं उड्डाण आज केलं जाणार आहे। 8:40 पहिलं विमान हे हैदराबादसाठी रवाना होईल आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना भेटवस्तूही दिल्या जाणार आहे। त्यामुळे आजचा दिवस खरं तर नवी मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातोय, कारण गेल्या अनेक वर्षांची नवी मुंबईकरांची प्रतीक्षा ही आज संपते। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, आपण पाहतोय आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं व्यावसायिक उड्डाण होणार आहे, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नाताळच्या पार्श्वभूमीवर आज पहिलं विमान जे आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणार आहे। नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला भेटतंय। मी आता याच विमानतळावरती आहे। माझ्या मागे बघू शकता अंकिता, अनेक पॅसेंजर जे आहेत ते या पहिल्या विमानाने उड्डाण करणार आहे आणि ते या विमानतळावरती विमानामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे। प्रामुख्याने आपला आगरी समाज असेल, नवी मुंबईमध्ये राहणारा, नवी मुंबई पनवेल उरण या ठिकाणी राहणारा, या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी हे भूमिपुत्र आग्रही होते आणि आज हेच भूमिपुत्र या पहिल्या विमानाने जे आहे ते विमानाने प्रवास करणार आहेत। या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत। विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळालंच पाहिजे असे बॅनर जे आहे ते यांनी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत। नवी मुंबईसह मुंबई असेल, उरण असेल, पनवेल असेल या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात जे आहे हे प्रवासी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। 8 वाजता जे आहे बेंगलोरवरून पहिलं विमान जे आहे ते नवी मुंबई विमानतळावरती उतरणार आहे आणि 8:40 जे आहे ते हैदराबादला जाणारं विमान जे आहे ते या ठिकाणाहून उड्डाण घेणार आहे। अंकिता, कविता, जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या मागे प्रवासी उभे, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकाल का? नक्कीच अंकिता, माझ्याबरोबर हे प्रवासी आहेत। सर, काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही आज आलेले आहात, विमानतळावरती आलेले आहात, प्रवास करणार आहात, कुठे जाणार आहात? आम्ही नवी मुंबई इंटरनॅशनल दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून आम्ही राजधानी दिल्लीसाठी आम्ही उड्डाण करणार आहोत। आम्ही या सरकारचा निषेध करण्यासाठी आलो। तर 2 वर्ष झाली तर आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याचं घोषित झालं। दोन्ही सभागृहामध्ये ठराव पारित झाला आणि सरकार 2-2.5 वर्ष झाली तरी आमची भूमिपुत्रांची अवहेलना करून या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव देत नाही आणि भूमिपुत्रांच्या भावनांशी और हृदयाशी खेळ करत आहे हे सरकार। या सरकारचा निषेध करण्यासाठी, या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी जासई गावातील आम्ही दिबा पाटील साहेबांच्या गावातील भूमिपुत्र आहोत, त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही दिल्लीला जाणार आहोत। सर, नक्कीच तुम्ही काय सांगाल, आज तुम्ही आलेले आहात, काय प्रतिक्रिया? जो उड्डाण होणार आहे तो दिबा पाटील साहेबांच्या नावाने होणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता, परंतु असं काही झालं नाही, म्हणून आम्ही निषेध करतो। नक्कीच अंकिता, आपण बघितलेलं आहे की केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हे भूमिपुत्र जे आहेत ते या पहिल्या विमानाने दिल्लीकडे रवाना होताना होणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या भूमिपुत्रांनी व्यक्त केलेल्या आहेत। कविता, जसं या भूमिपुत्रांचं म्हणणं आहे की विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं नाही तर आम्ही पहिल्या दिवशी ज्यावेळी उड्डाण होईल त्या दिवशी आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला होता। या पार्श्वभूमीवर या सगळ्या परिसराची सुरक्षा व्यवस्था कशी तैनात करण्यात आली आहे?
नक्कीच अंकिता, आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं विमान जे आहे ते उड्डाण घेणार आहे. थोड्याच वेळात हे विमान उड्डाण घेणार आहे, परंतु आपण बघतोय माझ्या मागे संपूर्ण तयारी जी आहे ती अदानी ग्रुप कडून असेल, सिडको कडून असेल, जी आहे ती करण्यात आलेली आहे. चोख सुरक्षा रक्षक जे आहेत ते या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेले आहेत. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सीआरपीएफचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला भेटतोय. संपूर्ण सुरक्षेची काळजी घेऊन जे आहे ते चेकिंग करून या ठिकाणी प्रवाशांना जे आहे ते विमानतळामध्ये आतमध्ये जे आहे ते चेकिंग करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. हे प्रवासी जे या ठिकाणी आलेले आहेत, अनेक प्रवासी जे आहे ते लांबून जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. पहिला विमान उड्डाण या ठिकाणी होणार आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी हे या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या समोर जर आपण बघतोय एक लहान चिमुकला देखील जो आहे तो या ठिकाणी आज पहिला हे जे विमान या ठिकाणाहून उड्डाण घेणार आहे आणि या विमानामध्ये बसण्यासाठी हा एक चिमुकला देखील आपल्याला पाहायला भेटतोय, जो या ठिकाणी विमानतळावरती आलेला आहे. आणि चोख पोलीस बंदोबस्त असेल, सीआयएसएफ असेल, या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि एकूणच सुरक्षेची संपूर्ण काळजी जी आहे ती या विमानतळावर घेताना आपल्याला पाहायला भेटते. निश्चित कविता, त्यामुळे एकंदरीतच या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची वैशिष्ट्य नेमकी काय त्यावर एक नजर टाकूया. तर मुंबई महानगर प्रदेशाला सेवा देणारं दुसरं विमानतळ आहे. आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन हब बनवण्याची महत्वाकांक्षा आहे. उल्वेमध्ये 2866 एकर जागेवर विमानतळाचा विस्तार आहे. विमानतळाच्या रनवेची लांबी 3700 मीटर इतकी आहे. समसमान लांबीच्या 2 कोड एफ समांतर धावपट्ट्या आहेत. सुरुवातीची प्रवासी हाताळण्याची क्षमता 2 कोटी इतकी आहे. वर्षाला 9 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील इतकी क्षमता आहे. माल वाहतूक हाताळण्याची क्षमता 3.2 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. आधुनिक प्रवासी टर्मिनल, हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली उपलब्ध आहे.